मित्रांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला धमाकेदार ट्विस्ट पाहायला मिळत आहे. कारण की आता भैरवीचं सत्य हे स्वतः जगन्नाथजींना समजलेलं आहे. भैरवी तिलोत्तमाला अडकून का ठेवतीये आणि त्या दोघींमध्ये असं काय आहे की ज्यामुळे तिलोत्तमा इतकी जास्त भैरवीला घाबरतीये. या सगळ्यांमागे सत्य काय आहे हे मात्र स्वतः जगन्नाथजींनी शोधलेलं आहे. कारण की मित्रांनो, आपण पाहतो की सावलीने जगन्नाथजींना अशा काही गोष्टी सांगितलेल्या असतात की ज्यावरून जगन्नाथ मात्र त्या सगळ्या गोष्टीचा आढावा घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्या हाती पुरावे सुद्धा लागतात. आणि मित्रांनो, जे लग्न आपण पाहतोय की सावली हे सगळं घडून आणण्याचा प्रयत्न करते, म्हणजे अनामिका आणि सारंगचं जे लग्न होत आहे हे लग्न सुद्धा सावली आणि जगन्नाथ थांबवणार आहेत. आणि यामागे सत्यता काय असेल हे आपल्याला उद्याच्या भागात पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भैरवीने घातलेला जो लग्नाचा घाट आहे आणि त्यामागचा तिचा जो हेतू आहे, आता स्वतः अनामिकाला तो समजलेला आहे. अनामिका जेव्हा विचारते की माई, तुम्ही असं का विचारताय आणि असं का मला म्हणताय, कारण की भैरवी असं सांगत असते की आता नील टार्गेट नाहीये, तर तुझं टार्गेट आता सारंग आहे. कारण की मला सावलीच्या आयुष्यामध्ये जी उलथापालथ करायची आहे ना, ज्यातून ती कधीच पुढे जाऊ शकणार नाही, हे मला घडून आणायचंय. खरं तर अनामिका अशी नसते, ती साधी सरळ मुलगी असते. परंतु भैरवीच्या उपकाराखाली दबल्यामुळे अनामिकाला भैरवीचं ऐकावं लागतं. मित्रांनो, या सगळ्यांमध्ये मात्र आपण पाहतो की भैरवी हे सगळं मुद्दामून घडून आणते ही गोष्ट अनामिकाला समजते. अनामिकाला समजतं की माईंनी जो निर्णय माझं आणि सारंगचं लग्न लावण्यामागे घेतलेला आहे, त्यामध्ये तो जो पुजारी आहे तो सुद्धा माईंनी मॅनेज केलेला आहे. म्हणजे लग्न केलं तर सावलीच्या आयुष्यामध्ये जो काही जो बाळाचा जी अडचण निर्माण झालेली आहे ती अडचण दूर होऊ शकते आणि सावलीला मातृत्वाचं सुख मिळू शकतं, हे मात्र माईंनी सांगितलेलं होतं. त्या पंडित या ज्या गुरुजी होते त्यांनी सुद्धा सांगितलं, परंतु त्यांना सुद्धा भैरवीने मॅनेज केलेलं आहे आणि त्यामुळे भैरवीच्याच इशाऱ्यावर त्यांनी हे सगळं काही सांगितलेलं असतं. मित्रांनो, यामध्ये मात्र आता अनामिकाला समजतं की हे सगळं खोटं आहे, परंतु तरी सुद्धा अनामिका शांत असते. कारण की तिला भैरवीला नाराज करून जमणार नाहीये. भैरवीचं तिला ऐकावं लागतं आणि त्यामुळे अनामिकाला धक्का बसतो. परंतु मित्रांनो, इकडे मात्र सावलीला आणि जगन्नाथजींना एक अशी गोष्ट मिळालेली असते की जेणेकरून हे लग्न तर थांबेलच, परंतु त्याचबरोबर जे काही भैरवीने तिलोत्तमाला त्रास देण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो सुद्धा आपण पाहतो की याचं सत्य सुद्धा आता जगन्नाथजींना समजणार आहे. मित्रांनो, या सगळ्यांमध्ये मात्र आपण पाहतो की या अगोदर सुद्धा सावलीने सारंगचं लग्न जेव्हा अस्मितासोबत होत होतं तेव्हा मात्र ते लग्न थांबवलं होतं आणि आता सुद्धा हे लग्न थांबवलं जाणार आहे. आणि या सगळ्यात जगन्नाथजींची खूप मोठी मदत ही सावलीला होणार आहे. इकडे नील मात्र हैराण असतो, कारण की नीलला कळत नाही की अनामिकाचं लग्न सारंगसोबत होत आहे तर मला एवढा का त्रास होतोय. तो जेव्हा राजकुमारला बोलत असतो तेव्हा राजकुमारला सुद्धा ही गोष्ट जाणवते आणि तेव्हा राजकुमार सुद्धा म्हणतो की अरे नील, काय होतंय तुला, तुला आवडतीये का अनामिका. तेव्हा मात्र नील म्हणतो की माझ्या आयुष्यात एवढं सगळं काही घडून गेलंय, त्यामुळे मला अशा गोष्टींवर विश्वासच नाहीये. परंतु मित्रांनो, नीलच्या मनातली जी गोष्ट आहे, त्याचं मन जे धडधड होत आहे, हे सगळं मात्र अनामिकावरच्या प्रेमामुळेच होत असतं. ही गोष्ट मात्र नीलला कळत नाही. आपण पाहतो की आता मात्र नील शांत बसेल का आणि या सगळ्या गोष्टींचा विचार तो पुन्हा अनामिकासोबत करू शकेल का, हे सुद्धा आपल्याला पुढील भागात पाहायला मिळेल. परंतु मित्रांनो, आता आपण पाहतो की जेव्हा गुरुजींना तिलोत्तमा फोन लावते तेव्हा मात्र गुरुजी म्हणतात की लग्नाचा मुहूर्त हा उद्याचाच आहे आणि त्या पद्धतीने तयारी सुद्धा सुरू होते. आणि इकडे मात्र भेंद्रे कुटुंबामध्ये लग्नाचे आता विधी होणार असतात आणि आपण पाहतो की तिलोत्तमा सुद्धा खूप घाबरलेली असते. खरं तर चंद्रकांतजींना ही गोष्ट पटत नाही, परंतु तरी सुद्धा तिलोत्तमाच्या आग्रह खातर आणि आपल्या मुलाच्या आयुष्यात जर सुख येणार असेल तर काय हरकत आहे ही विधी करायला, असं सुद्धा आपण पाहतो की तिलोत्तमा बोलून दाखवते. आता लग्नाची तयारी सगळी झालेली असते आणि इकडे मात्र सावली ही अनामिकाला तयार करत असते. तेव्हा तिथे तारा सुद्धा असते.
तारा म्हणते की मी हे जगातलं पहिलंच लग्न पाहत असेल, कारण की असं घडतच नाही. जी आपल्या नवऱ्याची बायको आहे ती स्वतः आपल्या नवऱ्याची जी दुसरी बायको होणार आहे तिला अशा प्रकारे सजवत आहे. खरंच हे खूप विचित्र आहे, बरोबर बोलतीये ना मी? आणि असं म्हटल्यानंतर मात्र आता सावली म्हणते की हे लग्न नाहीये, हे फक्त विधी आहे. परंतु तारा म्हणते, अगं सावली कसं बोलतेस तू? जेव्हा नवरा बायको, जेव्हा एखादा मुलगा आणि मुलगी जेव्हा लग्न मंडपात उभे असतात आणि त्यांचं लग्न होणार असतं, तेव्हा त्यांच्या अंगावर अक्षता पडतात आणि अग्नीच्या साक्षीने ते फेरे घेतात, तेव्हा ते सगळं लग्नच असतं. आणि तू याला फक्त विधी म्हणू नकोस. या सगळ्यांमध्ये असं जे घडत आहे ना ते खूप विचित्र आहे आणि मला सुद्धा हे खूप विचित्र वाटतंय. परंतु तुम्ही जे काही करतायत त्या भैरवीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून हे सगळं तुम्हाला खूप जास्त त्रास देऊ शकतं. कारण की मला तर हे बिलकुलच पटत नाहीये, असं मात्र तारा सावलीला सांगत असते. खरं तर सावलीला सुद्धा या गोष्टीचा त्रास होत असतो, परंतु सावली स्वतःच्या मनाला समजावत असते की नाही, हा फक्त एक विधीच आहे. आणि अनामिका सुद्धा म्हणत असते की हो, हा फक्त विधीच आहे आणि मी असं कधीच सारंगकडे पाहणार नाही त्या नजरेने. परंतु आपण पाहतो की तारा म्हणते की जेव्हा अंगावर अक्षता पडतात, जेव्हा 7 फेरे घेतल्या जातात, तेव्हा मनातल्या भावना मात्र काहीशा वेगळ्या असतात आणि आपण समोरच्या व्यक्तीला आपला नवरा समजू लागतो आणि ते तेव्हाच घडतं. आता हे सगळं तू बोलतेयस हे 4 रूममध्ये आहे, परंतु जेव्हा तुझ्या अंगावर अक्षता पडतील, जेव्हा तुम्ही 7 फेरे घ्याल, तेव्हा काय होईल ना हे तू समजू शकशील का अनामिका? असं मात्र आपण पाहतो की याबद्दल तारा मात्र सावली आणि अनामिकाला बोलत असते. तेवढ्यातच सावलीला जगन्नाथजींचा फोन येतो आणि जगन्नाथजी म्हणतात, जिथे आहेस तिथून लवकर निघ आणि मला लवकरात लवकर भेट. तेव्हा मात्र सावली म्हणते की असं काय करताय? आता तर लग्नाचा विधी सुरू होणार आहे आणि हे सगळं सोडून मी तुम्हाला भेटायला कसं येऊ शकते? नाही येऊ शकत मी थोड्या वेळाने येईल. परंतु जगन्नाथजी म्हणतात की जर तू आता आली नाहीस ना, सगळ्या आयुष्याचा खेळ होऊन बसेल. त्यामुळे लवकरात लवकर निघ. असं म्हटल्यानंतर मात्र सावलीकडे पर्याय नसतो आणि तिला समजतं की नक्कीच खूप महत्त्वाची गोष्ट असणार आहे, कारण की जगन्नाथजी हे लग्न थांबवून मला तिकडे बोलवतायत, म्हणजे नक्कीच काहीतरी मोठी गोष्ट आहे हे सावलीच्या लक्षात येतं आणि सावली ही तिकडे निघते. आणि इकडे मात्र पंडितजी हे वरवधूला बोलवायला सांगतात. ते म्हणतात की लग्न वेळेतच व्हायला पाहिजे आणि मुहूर्त हा निघून जातोय, त्यामुळे लवकरात लवकर त्यांना बोलवा. आता मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे की तिथे अनामिका असणार आहे आणि सावली घरात नाहीये हे सारंगला समजणार आहे. परंतु सगळ्या गोष्टीची कल्पना देऊन सावली ही जगन्नाथजींकडे गेलेली असते. मित्रांनो, धमाका असा होणार आहे की तिथे आल्यानंतर लग्न सुरू होत असताना सावली आणि जगन्नाथजी ते लग्न थांबवणार आहेत. मित्रांनो, भैरवीचा हा खोटा मुखवटा आणि पंडितजींनी जे काही खोटं भविष्य सांगितलंय त्याची सत्यता मात्र जगन्नाथजी सर्वांसमोर आणणार आहेत आणि हे लग्न थांबवलं जाणार आहे. भैरवीचा खरा उद्देश आणि भैरवीचं खरं कारस्थान हे सर्वांसमोर येणार आहे. तर मित्रांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका.